आरपीएफ कॉन्स्टेबल भरती, रेल्वे सुरक्षा बल भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आरपीएफ कॉन्स्टेबल त्याला रेल्वे सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते, रेल्वे पोलीस सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते। तर ही जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघत आहे, जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी 10,000च्या आसपास या जागा या ठिकाणी निघणार आहे। आणि लास्ट जी भरती होती आली होती आरपीएफ कॉन्स्टेबलची, ही 2023 ला आली होती। आता या ठिकाणी 3.5 ते 4 वर्ष या ठिकाणी होत आलेले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफ कॉन्स्टेबलची नवीन या ठिकाणी भरती निघत आहे। शिक्षण फक्त 10वी पास लागते। एक लक्षात ठेवा, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर फॉर्म भरता येणार आहे। तर कधीपर्यंत ही भरती निघणार आहे याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। आणि यामध्ये 2 पद आहे, तर यामध्ये कॉन्स्टेबल आहे, त्याचबरोबर एसआय सब इन्स्पेक्टर। तर कॉन्स्टेबलमध्ये 10वी पास लागते आणि जे सब इन्स्पेक्टरचं पद आहे तर यामध्ये ग्रॅज्युएशन लागते। जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर दोन्ही फॉर्म भरता येणार आहे। कॉन्स्टेबल भरता येते, सब इन्स्पेक्टरचं पण या ठिकाणी भरता येते। आणि सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलं, कारण की यामध्ये सिलेबस खूप सोपा आहे। म्हणजे जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले। म्हणजे हेच धरून या ठिकाणी तुम्ही बघू शकता 85 प्रश्न होऊन राहिले। लक्षात ठेवा, याच्या बेसवरच आपला या ठिकाणी पेपर निघू शकते। तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान आपल्याला यामध्ये भेटणार आहे। तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते निवड आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आरपीएफ कॉन्स्टेबल, रेल्वे सुरक्षा बल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शैक्षणिक पात्रता काय, जे काही कॉन्स्टेबलचं पद आहे त्यामध्ये 10वी पास लागते, महिला उमेदवार, पुरुष उमेदवार। आणि त्याचबरोबर जे काही सब इन्स्पेक्टरचं पद आहे तर त्यामध्ये ग्रॅज्युएशन लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि वयोमर्यादा यामध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागणार आहे। एससी कॅटेगरीचे असेल तर 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा, आणि त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे असेल तर 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागणार आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर बघा, खुला प्रवर्गासाठी यामध्ये 500 रुपये फी आहे। आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असेल एससी एसटी कॅटेगरीचे तर 250 रुपये फी लागणार आहे। महिला उमेदवार कोणती कॅटेगरीचे असा, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबीजी ओपन एसबीसी कोणती कॅटेगरी तर 250 रुपये यामध्ये फी असणार आहे। तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचा जर आपण विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या रेल्वे सुरक्षा बलची आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। 120 मार्काचा हा पेपर असणार आहे। तर बघा, कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचा सिलेबस सारखाच आहे। 120 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 120 मार्काचा आपला हा पेपर असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 3 असे केवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। आणि 90 मिनिटाचा पेपरसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास कायच्यातून करायचा, जे काही झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहे तर त्या तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, कारण की आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये जे काही झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहे तर त्यातले जे विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये प्रश्न या ठिकाणी रिपीट होते। म्हणजे झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहे तर त्या तुम्ही या ठिकाणी वाचून, कारण की जे काही प्रिव्हियस और क्वेश्चन पेपर आहे ते जे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला येणार आहे, कारण की जे काही झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहे त्याच्या रिलेटेड जे काही प्रश्न परीक्षेला विचारले जाते किंवा काही प्रश्न रिपीट सुद्धा या ठिकाणी केल्या जाते, लक्षात ठेवा। तर झालेले 2023 मध्ये ज्या शिफ्टमध्ये झालेले जेवढे काही प्रश्नपत्रिका संच आहे तर त्या तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, कारण की आयोग जे विद्यार्थी मित्रांनो त्याच्या रिलेटेडच प्रश्न परीक्षेला टाकते, लक्षात ठेवा, किंवा ते काही प्रश्न या ठिकाणी रिपीट टाकते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, सेल्फ स्टडी आतापासून या ठिकाणी करा। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर उंची लागणार आहे, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर, त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढं काही आपल्याला उंची यामध्ये लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सब इन्स्पेक्टर पदामध्ये सुद्धा एवढीच या ठिकाणी उंची लागणार आहे। आणि त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं
तर पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंडचं जर आपण पाहिलं RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये तर 1600 मीटर रनिंग आहे, जे काही कॉन्स्टेबलचं पद आहे. तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग आपल्याला 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत मारायचे. जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंग 5 मिनिट 45 सेकंडपेक्षा जर जास्त टाईम झाला तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार. अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे. दुसरा जो इव्हेंट आपल्याला लॉंग जंप आहे. यामध्ये 12 फीट लॉंग जंप मारायचे आणि त्याचबरोबर 3.5 फीट आपल्याला हाय जंप मारायचे. अशा प्रकारे यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंड आहे. आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, 3 मिनिट 45 सेकंडचा टाईम आहे. ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि ज्या पण महिला उमेदवारांचा जे या ठिकाणी 800 मीटर रनिंग 3 मिनिट 45 सेकंडपेक्षा जर जास्त टाईम झाला तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार. अशा प्रकारे ग्राउंड आहे. त्याचबरोबर यामध्ये लॉंग जंप आहे, महिला उमेदवारांना 9 फीट लॉंग जंप आहे, त्याचबरोबर हाय जंप आहे 3 फीट. तर अशा प्रकारे आणि जे काही सब इन्स्पेक्टरमध्ये जर आपण या ठिकाणी ग्राउंड पाहिलं तर बघा, सब इन्स्पेक्टरमध्ये पुरुष उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटाचा टाईम आहे. जे पण पुरुष उमेदवार सब इन्स्पेक्टरमध्ये 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटापर्यंत रनिंग मारणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ज्यांचा सुद्धा 6.5 मीटरपेक्षा जर टाईम जास्त गेला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. महिला उमेदवारांसाठी यामध्ये RPF सब इन्स्पेक्टरमध्ये यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं 800 मीटर रनिंग आहे 4 मिनिटामध्ये. ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 4 मिनिटामध्ये मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाईम आहे हा 4 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी जास्त गेला तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये ग्राउंड आहे. आणि RPF कॉन्स्टेबल जे हे जवळपास या ठिकाणी 10,000च्या आसपास या ठिकाणी जागा या ठिकाणी निघत आहे. तर लास्ट जी भरती आली होती RPF कॉन्स्टेबल भरती, तर ही जे विद्यार्थी मिळवणं 2023 मध्ये सुद्धा आली होती. आणि त्याचबरोबर त्याच्या अगोदर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 2018ला या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये निघाली होती, म्हणजे 15 ऑगस्टला या ठिकाणी भरती आली होती. तर आणि लास्ट त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर 2018 नंतर 2013 मध्ये ती आली होती, एक लक्षात ठेवा. तर ही जी भरती आहे जवळपास या ठिकाणी 3 किंवा 4 वर्षांनी या ठिकाणी निघते. 2000 या ठिकाणी 15 नंतर जर आपण पाहिलं तर 2018ला सुद्धा ही भरती आली होती. त्याचबरोबर 2018 नंतर 2023ला ही भरती आली होती. आता या ठिकाणी 2023 हून आता या ठिकाणी 4 वर्ष होत आले. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की RPF कॉन्स्टेबलची नवीन भरती कधी निघणार आहे 2026ला. तर बघा विद्यार्थी मिळवणं RPFचं जर आपण या ठिकाणी पाहिलं सध्याच्या कंडिशनला याच्या अगोदर सुद्धा काही अपडेट या ठिकाणी आलेले RPF कॉन्स्टेबलच्या जागा निघणार आहे म्हणून. जागांचा जर आपण विचार केला तर 9 ते 10,000च्या आसपास या ठिकाणी जागा आहे रिक्त. तर आता भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर RPF कॉन्स्टेबल रेल्वे सुरक्षा बलची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे. तर जवळपास ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत आपल्याला RPF कॉन्स्टेबलची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे, ज्यामध्ये कॉन्स्टेबल झालं, सब इन्स्पेक्टर झालं, हे काही पदं असणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि जागा यामध्ये 9 ते 10,000 जागांसाठी ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून ग्राउंड पण चालू ठेवा, आतापासून अभ्यास पण चालू ठेवा. कारण की RPF कॉन्स्टेबलची मोठी भरती जी आहे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी रेल्वे सुरक्षा बलची ही भरती या ठिकाणी निघत आहे. तर जवळपास ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत आपल्याला ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आतापासून सेफ स्टडी करा आणि त्याचबरोबर ग्राउंड पण चालू ठेवा. तर यामध्ये 10वी पासच लागणार आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. याच्यासाठी थांबतो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.